हाय नमस्कार. न्यू नाश्ता आहे. हा नाश्ता तुम्ही कधीच बनवला नसेल, पण जर एकदा बनवणार ना तर परत परत तुम्ही हाच नाश्ता बनवणार. इतका टेस्टी आणि इतका छान लागतो ना की लेकरांना तो खूपच आवडतो. आणि याच्यामध्ये ना सर्व प्रकारच्या भाज्या असतात. त्या भाज्या पण लेकरांच्या पोटामध्ये जातात. तर खूप पौष्टिक नाश्ता असतो हा आणि हेल्दी पण असतो. तर बघा, फक्त एकच बटाट्यापासून आपण बनवणार आहे. तर बघा, एक बटाटा घेतलेला आहे, इथं किसून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे आणि त्याला वरची साल काढून आणि त्याला आता मस्तपैकी किसून घेतलेला आहे मी. आता हे एक बाउलमध्ये टाकायचे, आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे त्याला. नाहीतर पाण्यामध्ये नाही टाकलं तर काळपट पडून जातं. त्यासाठी ना लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा, मी आता पाण्यामध्ये टाकून साईडला ठेवते. तसंच ज्या प्रकारे आपण बटाटा किसला ना त्या प्रकारे आपल्याला अर्ध गाजर किसून घ्यायचे. अर्ध गाजर किसून घेतलं, एक शिमला मिरची किसून घेतली, एक टमाटा किसून घेतला, आता कोथिंबीर कापून घेते आणि टमाटा मस्त बारीक असा कापून घेतलेला आहे मी. आणि पुढचं साहित्य तर तुम्हाला सांगतेच मी आता. बघा, आता सर्व काही साहित्य आहे ना मी इथं ठेवणार आहे. आधी आहे ना बटाट्याची किस छान अशी मस्त धुवून घेणार आहे मी आणि ते आपल्याला एका छोट्याशा बाउलमध्ये टाकायचे. सर्व साहित्य मी आता या प्लेटमध्ये असं वाटांमध्ये ठेवून देणार आहे. कारण की ज्यावेळी आपण बनवतो ना त्यावेळी अशी पटापट टाकायला आपला व्यवस्थित जमतं. तर बघा, इथं आहे ना सर्व काही साहित्य मी तुम्हाला आता इथं दाखवणार आहे. खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतो आणि बनवायला पण नुसता साधा आणि सोपा. आणि ज्या वस्तू आपल्या घरी अवेलेबल असतात ना त्याच वस्तूंपासून आपल्याला बनवायचं आहे. बघा, इथं बटाटा किसलेला आहे, वाटाणे हे, टमाटा, कांदा, शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर आणि खाली बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आणि कोथिंबीर आणि बघा हे ऑर्गॅनिस आणि चिल्ली फ्लॅक्स. तर आता आहे ना इथं मी भज्या बनवल्या होत्या, ते बेसनचं पीठ उरलेलं होतं ते आपल्याला इथं यूज करायचं आहे. कारण की तसं आणि त्यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच गव्हाचं पीठ आपल्याला इथं वापरायचं आहे. त्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं. माझं ओलं पीठ पडलेलं होतं त्यासाठी मी ते घेतलं, नाहीतर मग आहे ना 1 चम्मच आपल्याला बेसनचं पीठ टाकावं लागलं असतं. तर हे बघा, माझं आधीचं भिजलेलं होतं. आता इथं आहे ना जिरं धनाची पावडर टाकलेली आहे मी, बडीशोप, जिरं धनाची पावडर, थोडी चटणी, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, याच्यात पीठ कोणतं कोणतं वापरलेलं आहे आपण. कॉर्नफ्लॉवर थोडंसं, नाही जर राहिलं तांदूळचं पीठ वापरलं तुम्ही तरी पण चालतं, आणि बेसनचं पीठ 1 चम्मच आणि त्यानंतर गव्हाचं पीठ 1 चम्मच. तर चला, आता पीठ भिजून ठेवून दिलेलं आहे. आता मी इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे. आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहेत त्या पण परतून घ्यायच्या आहे. कढीपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता. वाटाणे टाकून घ्यायचे, बटाट्याची किस टाकून घ्यायची. त्यानंतर बघा, हे आपण जे गाजर किसलेले ते आपण आपल्याला इथं टाकून घ्यायचे. त्यानंतर शिमला मिरची पण मी किसूनच घेतली होती, ती पण टाकली, गाजर टाकलं, टमाटा टाकला. तर आता बघा ऑर्गॅनिस टाकलेली आणि चिल्ली फ्लॅक्स टाकलेले. तर मस्तपैकी याला आहे ना असं आपण, आणि जी काही होते आपल्याकडे ते धना, जिरा, बडीशोपची पावडर ती पण टाकलेली बरं का. तर चला, आता याला मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया. थोडंसं चवीनुसार आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आणि जी काही आपण कोथिंबीर कापली होती ना ती पण आपल्याला इथं टाकून घ्यायची. तर तुम्ही तेलच्या ऐवजी बटरसुद्धा वापरू शकता. तर चला, आता मस्तपैकी याला आहे ना असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चं राहायला नको. तर बघा, आता मस्तपैकी मी इथं परतून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. मस्तपैकी फ्राय झालेलं आहे ते. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. चला, आता कढई उतरून घ्यायची आणि आपल्याला तिथं आहे ना तवा ठेवून घ्यायचा आहे. तवाला थोडंसं आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे. बघा, मी आता तेल लावून घेतलेले, तवा छान असा तापून झालेला आणि आता आहे ना पाण्याचा चपका मारून आहे ना आपल्याला हा तवा पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून तवा आपला बघा नवीन आणलेला कसा राहतो ना तसाच होऊन जातो. त्यानंतर आपलं जे काही बॅटर बनवलेलं आहे तर आता 1 ते 1.5 चम्मच मी इथं टाकलेलं आहे आणि त्याला आता असं मस्तपैकी असं परतून घ्यायचं. हे बघा, पसरून घ्यायचं आहे त्याला मस्तपैकी असं. जाड बारीक तुमच्या हातामध्ये, तुम्हाला जास्त बारीक करायचं असेल करू शकता, जास्त जाड, पण असं थोडंसं राहू दिलं ना असं तर खूप छान आणि खूप टेस्टी लागतं खायच्या टायमाला. तर चला, वरून थोडंसं ब्रशने आता मस्तपैकी थोडंसं होऊन गेलेलं होतं,
ओलसरपणा पूर्ण निघाला आहे. आता थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी इथं आणि थोडंसं झाकून दिलेलं आहे. बघा खूप छान, किती छान दिसतं आहे ना. तर आपल्याला आता इथं आहे ना थोडं मी पिझ्झा सॉस बनवलेलं आहे ना ते लावते. तुम्ही ना टमाटा कॅचअप लावलं तरीसुद्धा चालतं. तर मी इथं पिझ्झा सॉस बनवलेलं होतं ना, तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकलेला आहे. आणि आपण जे काय आता ते बॅटर बनवलेलं आहे ना, सगळं काय बटाटा, गाजर ते आपल्याला इथं मस्तपैकी असं जेवढं लागेल ना तेवढं टाका तुम्ही. इतकं छान लागतं ना खायच्या टायमाला, खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतं. तुम्ही एकदा कधी बनवा तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल. आणि तुम्ही मुलांना टिफिनमध्ये जर दिला शाळा सुरू झाली तेव्हा तरीसुद्धा अजिबात खराब होत नाही आणि खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतं. पूर्ण डब्बा संपून येतील मुलं आणि त्यांच्या पोटामध्ये एवढा सारा भाजीपाला पण जाईल. आणि असं द्या तुम्ही भाजीपाला, अजिबात पोरं खात नाही ना, असं दिलं की बरोबर खातात. त्यांना असं चटपटीत खूप आवडतं लेकरांना. तर चला आता मस्तपैकी असा आपला बघा नाश्ता तयार झालेला आहे. आता आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. आणि माझ्या सर्व गोडताईंना सांगते मी, पूर्ण व्हिडिओ बघतात तुम्ही माझ्यावाला जो पण व्हिडिओ टाकते ना मी तो. पण मी काल पिझ्झा चटणीचा व्हिडिओ टाकलेला ना, तो कोणीच बघितलेला नाही आहे. तर असं न करता व्हिडिओ बघा. खूप छान पिझ्झा चटणी झालेली ती पण, आणि तुम्हाला असं प्रत्येक वेळेस कामाची येते ती. तुम्ही नक्की बनवा. तर आता इथं आहे ना मी टमाटा कॅचअप न लावता पिझ्झा चटणीच लावते, कारण की माझ्याकडे टमाटा कॅचअप नाही आहे. आणि पिझ्झा चटणी पण खूप छान लागते. आणि तुमच्या लेकरांना जर, आणि लेकरांना कसं असतं जास्त करून टमाटा कॅचअपच आवडतं, पण हे पण टमाटा कॅचअप सारखंच आहे, पण थोडी वेगळी असते, पण खूप छान लागते. तर मी ते पिझ्झा सॉसेस मी इथं लावून दिलेले आहे. तर बघा आता मस्तपैकी परत दुसरं पण मी तुम्हाला बनवून दाखवते. आणि 2च बनवले होते मी, जास्तच नाही बनवलेलं आहे, कारण की आता घरी फक्त मी एकटीच आहे खाणारी. त्यासाठी मग सर्वजण गावाला गेलेले आहे फिरायला, मग एकटीसाठी मी 2च बनवलेले आहे. तर बघा खूप छान आणि खूप मस्त. आता आहे ना थोडंसं असं वारलं गेलं की लगेच तेल लावून घ्यायचे आणि टमाटा कॅचअप पण लावून घ्यायचं आहे आपल्याला इथं. सॉरी, टमाटा कॅचअप नाही आहे, पिझ्झा चटणी लावून घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपलं जे काही बॅटर आहे ना उरलेलं ते सर्व काही इथं टाकून घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप टेस्टी. बघा दिसायलाच किती सुंदर दिसतंय, तसंच खायला पण खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. तर बघा आता याला असं वाढून घ्यायचं आहे. हे बघा, हे बाहेर पण निघत नाही काही नाही, आणि मस्तपैकी असं फिट्ट बसून जातं आणि खायला खूप मस्त चव लागते याची. तर बघा आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला. दोघं बाजूने असे मस्त खरपूस शेकून घ्यायचे. थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी. आता याला पलटून घेते असं. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. खायला पण खूप मस्त असं खरपूस लागतं. आणि मध्ये ज्या काही आपण भाजीपाला भरलेला ना त्या तर इतक्या टेस्टी लागतात. तर चला याला पण आपण आहे ना, तुम्ही नाही लावलं ना हे पिझ्झा सॉस तरी पण चालेल, साधं रावलेलं तरी पण, पण मी लावून घेते कारण की ना खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. हे बघा दिसायलाच किती सुंदर दिसतंय. तर अशा प्रकारे, आणि तुम्ही असं बी खाल्लं तरी चालेल, आणि मी तुम्हाला तुकडे करून दाखवते आता. खूप छान आणि खूपच टेस्टी. तर बघा असं कापून घेतलेलं आहे मी त्याला. आणि माझा हा चाकू आहे ना पूर्ण खराब झालेला आहे, त्याच्याने काहीसुद्धा कापलं जात नाही. मला आता न्यू चाकू पण आणायचा आहे. तुम्हाला जसं आवडते ना तसं काप तुम्ही करू शकता. मी असेच काप करून घेतले. तर बघा मध्ये बॅटर किती छान दिसतंय बघा. आलं की नाही तोंडाला पाणी. तर चला मग तोंडाला पाणी आलं असेल आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर चला पटापट लाईक कमेंट करा, आणि माझ्या पिझ्झा सॉसचा व्हिडिओ नक्कीच बघा. चला तर मग आता पुरता एवढाच व्हिडिओ. बाय बाय.